तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं सकाळ सकाळ थंडीच्या दिवसामध्ये. जवळजवळ आताचं तापमान गेले 14वर आजचं. भरपूर थंडी आहे इथं. सकाळ सकाळ आलो इथं, जेवणही केलं मस्तपैकी, कारण रात्री तिचं डोकं दुखत होतं, त्यामुळं सकाळ सकाळ येऊन जेवण केलं. बापू बी इथनं गेला आता, आईचा स्वयंपाक झाला, तात्यांचं जेवण चालू आहे. आईने केली ती शेवग्याची शेंग. आता मी जातो थोड्या वेळात मळ्यामध्ये. जाताना बघू आता हरीची गाडी घेऊ. हरीची लई दिवस झालं गाडीच नाही, त्याला फोन करून बघू आधी काय होते. बहुतेक घरी असेल का नसेल, असेल सकाळ सकाळ जातं कामाला ती बी, मग आता काय माहिती. फोन तर काय लागला फोन तर. बहुतेक कामाला गेलं काय, इतक्या लवकर नाही जायचं बरं का, काय सांगता येत नाही. फोन काय उचला नाही हरी. आपण ज्या व्यक्तीस फोन करा नाही. तर मंडळ मी आलोय आता मळ्यामध्ये, आणि आलो की माझ्या मागे लागलेली मांजरं, दोघंच्या दोघं लय आरडा लागलेली, आणि इतका कालवा करते ती, इतका कालवा करते ती. बाहेर आहे. होय 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 होय, तुमचा टाइम झालाय, मला माहित आहे ना कशाचा टाइम झालाय. त्या बादलीचा टाइम झालाय, त्या बादलीमध्ये ह्यांचं खाद्य ठेवलेलं आहे. तर मांजरासाठी ही मांजरांचं असलं, आणि कुत्र्यांसाठी वेगळं आणलंय. हो काही कसं चढायला लागले बरं बघा. हे बघा, हे बघा यांचा कालवा. हे बघा कसं चढले बरं आता बघा. सगळ्यांना काय बुडवल्या माझ्या पॅन्टीमध्ये. चालू खायला ठेवतो आधी. थांबा 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 थांबा. अरे 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 अरे, हे बघा भांडण. बघितले का दोघांची भांडणं कशी करते ती. थांबा तुम्हाला ठेवतो, ठेवतो जरा. आता ह्यांना ठेवताना ही तर लई दोघं ना येडवणी करते ती. ह्यांना बांधून खाऊ घालावं लागतं, अशी नीट खात नाही ती दोघं बी. तुम्हाला थांबा जरा 5 मिनिटं थांबा. आता मी आली इकडं पेरू तोडण्यासाठी. तर पेरू तोडून घेते आधी आणि मग बघू. इकडे एवढं पेरू आणि पालकाची भाजी. ही काही धुवत नाही मी आता, अशीच देते. धुतली तर काय होती, ती आईन त्या दोघंच असते ती घरी, त्यांना एवढी भाजी काय सरत नाही. मग कुणाला द्यायची म्हणलं तर आईंच्या मैत्रिणीला वगैरे आई देत असते. जास्त भाज्या मळ्यातनं दिल्या तर इकडे तिकडे देतात, मग ती सडू नये नासू नये म्हणून ह्याला धुवायचीच नाही. आपण भाजी करताना धुवून घेतोच की, त्यामुळे मी अशीच भाजी देणार आहे. आणि चिक्कल असतं तर ते धुवावं पण लागते, पण जास्त चिक्कल नाही आता, त्याच्यामुळे धुवून देत नाही मी. आणि भाजी आपली किती कवळी कवळी आहे बघा, एकदम सगळीच भाजी एकदम कवळी कवळी कवळी. तरी पिशवीत भरून घेते मी. आज मुद्दामून दाखवायला लागली मी, कारण 1-2 ताई अशा आहेत की त्या सारखे निगेटिव्ह कमेंट करत राहतात मला. सासू नाही आहे जवळ, त्यामुळे मनमोकळेपणाने जगता येत आहे, त्यांना देत जावा, खात जावा. आता भाज्या केलेल्या जर द्यायच्या म्हणला तर कांद्या लसणाची भाजी आमचं आई खात नाहीत. जे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि जी वाईट कमेंट करतात का त्यांच्यासाठीच फक्त हे सांगते मी की आमच्यात एकोपा, आम्ही जरी वेगवेगळं राहत असलो तरी एकोपा अजूनही खूप चांगला आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. आणि जे चांगले कमेंट करतात ना त्यांच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. तुमच्यासारखी माणसं अजून ह्या जगात आहेत, त्यामुळे आम्हालाही चांगलं प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद. दुपारचं 1 वाजले, गायींना पाणी पाजतोय आता.
पाणी पाजून झाली की बांधून टाकायचं. इकडं आपलं नाम्या आणि मनी दोघांचा खेळ रंगला होता, पण गाय आल्यामुळे जरा मनी घाबरली, नाडमुडी लपली. पण नाम्या जरा थोडा डेअरिंग बाज आहे, बघत बसतोय नुसता गायींकडं. मनी निघाली बाहेर. तिकडं पांडव बांधलंय त्याला आणि त्याला वाटतंय की कधी सोडतोय मला मालक, असं झालंय. चला सगळं झालं, जेवण झालं मस्तपैकी. आता मी येऊन बसले रानात खुरपायला. आणि त्या दिवशी मी खुरपायला चालू केलं तिकडून इथपर्यंत आणलं होतं, पण मागं बारीक लईच गवत होतं ना, ते मागं असं गवत राहत होतं याच्यातनं बघा, खुरपलेलं जागेत बघा. त्याच्यामुळं मी म्हणलं आता जरा गवत मोठं होऊन द्यावं आणि मग खुरपावं. तर आपलं इकडं खुरपायचं राहिलेलं आहे, इकडं बघा गवत. आणि इकडं हे खुरपलेलं आहे, तरी कुठं तरी एखादं दिसतंयच. आणि हीच मोठी 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 झुडपं होतात, त्याच्यामुळं म्हणलं जरा थांबावं. परत एक पाणी दिलं आणि आता रान वापशाला आलं आहे. एवढं पण नाही, अजून चिखल आहेच हे बघा, पण खुरपायला येते. म्हणून म्हटलं बसावं आता खुरपायला, मस्तपैकी घेते खुरपून आता. तर 5 वाजून गेले असतील आता, किंवा 5 वाजले असतील. मी गाय आणायला आलतो. चल ग चल. चिंगीची कशी गाय आहे बघा की. कशामुळं माहीत आहे का, रस्त्यात पिरू पडते ना, पिकून पडते काय काय पक्षी खाताना, मग ती पडलेलं पिरू खायचं तिला आवडते. त्याच्यामुळं तिने घाई गडबड करून कधी पुढं जात नाही बरं कधी, पण बघा कशी पुढं 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 पळते. वास आला काय, करपला काय की भात, करपला. वास आल्यावर पळत आली, झाली घाई घाई, उघडून बघते भात करपला, काय करावं बाई. त्या मांजरानं ठेव काहीतरी. ती तुला खाऊन देणार नाही. त्यांना कशात तरी टाक, चटका बसला म्हणजे शांत बसतेली. त्यांना समजलंच नाही. अरे 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 पळला पळला पळला. तरी खाते ती. तूप टाकलंय काय, गार होत ना. प्लेट बाहेर आहे. मांजरं तुम्हाला सांगतो मी, कधी सुद्धा गरम गरम खात नाहीत, कधी सुद्धा नाही. कुत्री मांजरं अजिबात नाही. त्यांच्या मापात झालं तरच ती खाणार. काय काय माणसं उकळ्याला चहा द्या ना प्यायला, तुम्ही 2 मिनिटात चहा पिऊन रिकामा, अशी माणसं आहे ती काय काय. तर मंडळी आता रात्रीचे वाजले जवळजवळ, म्हणजे संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे. ते दिवस मावळून गेला आहे. आता ही जी तयारी चालू झाली स्वयंपाकाची. स्वयंपाक आता मला वाटतं आज वरण भातच आहे. ठीक आहे, चालेल, काय अडचण नाही. खावं, मला विलय काय भूक नाही. आणि दिवस थंडी म्हणजे दिवसेंदिवस वाढत चालली. आमच्या इथलं तापमान आता गेलं आहे बघा जवळजवळ 14वर. अजून कमी कमी होण्याची शक्यता. आता थंडीची लाटच येते का काय काय माहिती. आणि मी रोज थंड पाण्याने आंघोळ करतोय. मला वाटलं ह्या वर्षी थंडी नाही, म्हणून मी मनाशी ठाम निश्चय केला त्यांना, थंडी नाही, आपण गारच पाण्याने आंघोळ करायची. ही जी माझी शरीर लागली होती. मग ही काय म्हणली, तुम्ही हे करूच शकत नाही. मग मी पण म्हटलं करणार म्हणजे करणार, आणि नेमकं उलटं झालं राव. लय वाईट झालं. थंडी तर कडाक्याची पडली तुम्हाला सांगतो. आणि ही कशी हसते दाखवतो तुम्हाला. हिला लय, मी सकाळ सकाळ गार पाण्याने आंघोळ करायला लागलो ना, हिला लय हसू येतं. हा 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 हसते. का ग, पण कसलं पाणी बर्फावणे असतं होय. तुला वाटलं तर होय का मी एवढं गार पाण्याने आंघोळ करेन म्हणून कधी.
हां. प्रत्येकाच्या घरातल्या खोडी आणि त्याला माहिती असतं. तर काय नाही, मला सुद्धा फ्रेश वाटायला लागले. पहिल्यांदा 1-2 दिवस झाला त्रास बरं का, पण आता ती सवय झाली. आणि काय नाही आठवड्यात गरम पाणी. काय नाही बघ बरं, तुम्हाला ईर्षीला पेटवू नको. ही काय करायला लागली माहितीये का, ही मला ईर्षीला पेटवती. म्हणजे ही जी इच्छा आहे की ह्यांनी गारच पाण्याने आंघोळ करावं. बस तेवढंच एक पातेलं तापवायचं. वाचतंय म्हणा. वाचतंय मग काय. बर, चला. लसूण सोलते का आज? काय भात? आज वरण भात. कुकर लावलेला दिसतोय तिथे तुम्हाला. कुकर फोडणी द्यायचे फक्त वरण. काय भूक बी नाही लय, अशी कामच नाही ते रानामध्ये, त्यामुळे भुका बी लागत नाही झालंय. थंडीच्या दिवसात बघायला गेलं तर भुका लय लागते ते, कारण दिवस थंडीचा असते तर आतमध्ये पोटात लागणे वाढतो, जठराग्नी चांगला वाढतो. आणि हीच वेळ असते लहान मुलांना सुद्धा वजन वाढवायची, चांगले तब्येत ताकद वाढवायची. परत उन्हाळ्यात काय होतं, उन्हाळ्यात जेवण जात नाही, उन्हाळ्यात वजन कमी होतं, पित्त वाढतं भयंकर. हे दिवसात सगळं पचून जातं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.